यानंतर आदरणीय दीपक भाऊ सूर्यवंशी, राजेंद्र भुके आणि गुराप्पा यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे। जितेंद्रजी जैन युवा सेनेचे त्यांनी वरती यायचं आहे। यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय जयप्रकाश अण्णा यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आदरणीय अण्णासाहेब। धन्यवाद अण्णासाहेब। यानंतर मी आपल्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय स्मिताताई वाघ यांना विनंती करतो की ताई आपण आपलं मनोगत 2 मिनिटात या ठिकाणी संपवायचं आहे। सर्वांना आता 2-2 मिनिटं आहेत फक्त। आजच्या या महायुतीच्या मेळाव्याच्या प्रसंगी आपले महायुतीचे त्रिमूर्ती सन्माननीय आमचे गिरीश भाऊ, आमचे गुलाब भाऊ, आमचे अनिल दादा, आमचे किशोरप्पा, आमचे चिमनाबा, आमच्या या ठिकाणी राजू मामा, आमचे लहान बंधू सन्माननीय मंगेश दादा या ठिकाणी उपस्थित, आमचे सगळे जयप्रकाश भाऊ या ठिकाणी उपस्थित, आमचे माजी खासदार एटी नाना, आमचे उल्हास पाटील डॉक्टर, आमचे सगळ्या महायुतीचे सगळे जिल्हाध्यक्ष, महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्यासमोर बसलेले सगळे महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, बूथप्रमुख, सुपर वॉरियर्स, माता भगिनी आणि बंधू, खरं म्हणजे उद्या ज्यांच्या रोमारोमात इथं बसलेल्या आणि प्रत्येकाच्या मनामनात ज्या प्रभू रामचंद्रांनी आपण भारावलेलो आहोत त्या प्रभू रामचंद्रांचा उद्या जन्मदिवस आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण आज या मेळाव्याला उपस्थित आहोत। आणि आजच्या उपस्थितीवरून भाऊ माझ्यासोबत तुम्ही आहात आणि समोर बसलेला हा आपला कार्यकर्ता आहे। मला असं वाटतं या सगळ्यांच्या बळावर मला माहिती आहे की 13 तारखेला जे काही आपलं मतदान होणार आहे या महायुतीच्या बळावर एक एक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून या महायुतीच्या उमेदवारासाठी रस्त्यावर उतरेल आणि कमळापूरचं बटन कसं दाबलं जाईल आणि जास्तीत जास्त मनात एकाने सीट कशी निवडून येईल याच्यासाठी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वज्रमूठ आज बांधलेले आहे। मी जर ठरवलं की एका बोटाने वस्तू उचलेल तर मी उचलू शकत नाही, पण ज्या वेळेला मी 5 बोटं एकत्र करते आणि वज्रमूठ तयार होते तर मला वाटतं ही वज्रमूठ आज बांधण्याची ताकद आज आपल्या ह्या महायुतीमध्ये आहे। मला वाटतं मोदी साहेबांनी जे केलेला विकास आहे तो आपल्या सगळ्या जनतेसमोर आहे। ज्या प्रभू रामचंद्रांना 12 वर्ष वनवास सहन करावा लागला, 550 वर्ष तंबूत उभं राहावं लागलं, त्या प्रभू रामचंद्रांना आम्ही खऱ्या अर्थाने प्राणप्रतिष्ठा करून आज प्रभू रामचंद्रांचं देशात नाही तर जगात असं अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी उभारलं गेलं आणि त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान व्हावं लागलं। मला वाटतं याच्यापेक्षा मोठं काम कोणतंच असू शकत नाही। आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी संकल्प केला आहे की महायुतीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल। मला माहिती आहे की थेंबे थेंबे तळे साचे, एक एक बूंद हा समुद्र बनवत असतो, पण आपल्याला एकेका गावाचा, एकेका पाड्याचा, एकेका वस्तीचा आणि एकेका शहराचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे। त्या लोकसभेच्या माध्यमातून आपलं जळगाव लोकसभा कसं मॉडेल तयार होईल त्या माध्यमातून मला वाटतं आपण सगळेजण एकत्रित येऊन याचा विकास कसा करतात त्याच्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की मोदीजींनी केलेला विकास आमच्या समोर आहे आणि मला वाटतं या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख नक्की केला पाहिजे। एक संन्यासी असतात, आंघोळ करत असतात का नदीमध्ये आणि त्या ठिकाणी एक विंचू असतो, तो पाण्यामध्ये त्याचा जीव गुदमरत असतो, म्हणून त्या ओंजळीमध्ये ते विंचवाला त्या ठिकाणी जीव वाचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात, ओंजळीमध्ये त्याला उचलतात, ओंजळीचं पाणी वाहून जातात, तो त्यांनी त्या ठिकाणी डंक मारतो, परत पाण्यात पडतो। ही कृती वारंवार होत असते। समोरून एक सद्ग्रस्त जात असतात, ते विचारतात साधू महाराजांना की तुम्ही सारखे त्याला उचलता, तो तुम्हाला डंक मारतोय तरी तुम्ही त्याच्यावर का अशा पद्धतीने काम करतायत? तुम्हाला डंक मारणं त्याचं कर्म आहे, पण मला असं वाटतं कोणाचं वाईट होणार नाही हे माझा धर्म आहे आणि मला त्या धर्माशी आपण सगळेजण जुळलेलो आहोत। आपण कोणाचं रेष पुसून काम करणार नाही तर आपण आपल्या कामाची रेषा वाढवणार आहोत। आणि मला मोदी साहेबांनी आपल्याला हे शिकवले की बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या आणि म्हणून त्यांनी जे केलेला कामाचा डोंगर आहे आपल्या समोर आहे, त्याचं काम सांगण्याचा आपण प्रयत्न केला तर वाटतं अगदी रात्र पूर्ण पडेल। घरकुल असेल, शौचालय असेल, वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून पूर्ण कुटुंबाला आरोग्याचं संरक्षण देण्याचं काम असेल, मला असं वाटतं हे जे काही चाललेलं काम आहे ते जनतेसमोर आहे आणि त्या कामाच्या रेषेवरच आपल्याला सगळ्यांना मोठं व्हायचं आहे। कारण मोदीजी बोलण्यापेक्षा कामावर भर देतात आणि मला असं वाटतं आपलंही काम कामावरच आपण भर देऊ। बाहेर काय चाललंय त्याच्यापेक्षा आपलं एक एक मन कसं आपल्या पाण्यात पाडता येईल याच्यासाठी मला आपण सगळे मिळून आज ही वज्रमूठ या ठिकाणी उभारूया। आणि मला असं वाटतं 13 तारखेला भाऊ तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सगळेच भाऊ आणि समोर बसलेल्या ह्या माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर
मला माहिती आहे 13 ही जी काही सीट आहे आपण भाऊ जो काही ऐलान केलेला आहे त्या माध्यमातून ही अबकी बार 400 पार आणि अबकी बार 5 लाख पार हा संदेश परत आजच्या या महायुतीच्या मेळाव्याच्या प्रसंगी या ठिकाणी नक्की सिद्ध झाला आहे. आणि 13 तारखेला आपण सगळेजण रस्त्यावर उतरून कमळाला कसं मतदान होईल याच्यासाठी आपण रस्त्यावर उतरणार आणि ह्या 13 तारखेच्या दिवशी कमळापुढचं बटन दाबलं जाईल आणि आपण दिलेला ऐलान भाऊनी दिलेला शब्द आपण सगळेजण काटेकोरपणे पार पडतील यात मला कुठे शंका नाही. आपल्या या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांच्या मनगटाची काही ताकद आहे त्याच्यावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि या ताकदीच्या बळावर आपण ही सीट 100% ठिकाणी निवडून आणू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. जळगावचे माजी